डॉक्टर आले. हाउ आर यू मिस्टर कर्णिक? बेटा जेवताय ना व्यवस्थित? थोडं. हो, तर रेग्युलर सगळं खायला सुरुवात करा, पण तेलकट तिखट पचायला जड अशा गोष्टी त्यांना देऊ नका. ह्या गोळ्या बंद करा, मी दुसऱ्या तुम्हाला लिहून देतो. ओके सर. यू विल बी ऑल राईट मिस्टर कर्णिक. लवकर रिकवर बाय. डॉक्टर. येस, बोला कर्णिक, बोला. बोलायचा प्रयत्न करा. डिस्चार्ज पाहिजे. डिस्चार्ज? बघा ना, सारखं सारखं घरी जायचं म्हणतात. अहो, एवढ्या लवकर तुम्हाला डिस्चार्ज कसा मिळेल? अजून 8-10 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहायला लागेल. तुम्ही अजून पूर्णपणे रिकवर झालेले नाही आहात. तुमचे सगळे स्टेटस अजून व्यवस्थित व्हायचेत. तुम्हाला काय झालं होतं याची कल्पना आहे का तुम्हाला मिस्टर कर्णिक? अहो, मृत्यूच्या दारातनं परत आलेले आहात तुम्ही. फार कमी लोकांच्या बाबतीत असं घडतं. त्याच्यामुळे तुम्ही आता लवकर घरी जायची घाई करू नका. सो जस्ट रिलॅक्स. ओके? ठीक आहे, बघते विचारून. आलेच. डॉक्टर. येस. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ते मी आता गेल्या काही दिवसांपासून ह्यांच्यासोबत आहे. मी बघतेय तुम्ही नर्सेस ताई ह्यांची खूप काळजी घेतायत, त्यासाठी खरंच धन्यवाद. पण आम्ही असा विचार करत होतो की ह्यांना घरी घेऊन गेलं तर चालेल का? नाही म्हणजे तुमचं म्हणणंही पटतंय मला, यांची काळजी घ्यायला हवी, लवकरात लवकर हे बरे व्हायला हवे. पण घरी घेऊन गेलो तर ह्यांना जास्त बरं वाटेल. आमची लहान मुलगी पण आहे, वाट बघतीये त्यांची. त्यामुळे असं सगळेजण म्हणत होते की घरी घेऊन जाऊयात का त्यांना. मिसेस कर्णिक, पेशंटला आनंद होईल अशा गोष्टी आपण कराव्यात. तुमच्या ह्या मताशी मी सहमत आहे. आणि ते घरी गेल्यावरती आपल्या कुटुंबाबरोबर राहिल्यानंतर त्यांना नक्कीच छान वाटेल. पण त्यांची काळजी घेणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. ते खूप उंचावरून खाली पडलेत. त्यांना खूप इंजुरीज झाल्यात. डोक्याला थोडा मार लागलाय. आणि मुख्य म्हणजे ते कॉन्फिडन्स घालवून बसलेले आहेत. त्यांच्या शारीरिक दुखापती भरून निघायला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांची रिकव्हरी होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागणार आहे, जी की इथे घेतली जाईल. नाही नाही, तुमचं म्हणणं अगदी पटतंय मला. पण कसं घरी घेऊन गेलो ना की त्यांना. मिसेस कर्णिक, तुम्ही त्यांना घरी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. दर 2 तासांनी बीपी मॉनिटर करायला लागेल. त्यांना चालवावं लागेल. फिजिओथेरपिस्ट जे सांगतील ते एक्सरसाइज त्यांच्याकडनं करून घ्यावे लागतील. आणि हे तुम्हाला करून घ्यावे लागतील किंवा एखादी नर्स ठेवावी लागेल. पण इथे त्यांना जर ठेवलं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे करून घेऊ. हे सगळं करण्यामध्ये तुमचा अख्खा दिवस निघून जाईल. नाही, काही हरकत नाही. डॉक्टर, तुम्ही मला सांगा कशी काळजी घ्यायची आहे त्यांची. मी व्यवस्थित काळजी घेईन. पण तुम्ही खरंच त्यांना घरी सोडा. घरी गेल्यानंतर त्यांना लगेच बरं वाटेल. आम्ही सगळेजण असू ना त्यांच्यासोबत, तर घरी कसं बरं वाटतं घरी गेल्यावर आपापलं. मिसेस कर्णिक, दिस विल बी अगेन्स्ट मेडिकल ॲडवाइस. तुम्ही म्हणताय तर मी सोडीन. पण नंतर परत त्यांना घरी गेल्यावरती काही झालं आणि त्यांना तुम्ही इथे आणलं तर आमची जबाबदारी नाही. नाही, ती वेळच येणार नाही. तुम्ही मला सांगा काय करायचं, मी घेईन त्यांची काळजी. बरं, सांगतो. सर्वप्रथम एक्सरसाइज बद्दल समजून घ्या. काय म्हणाले डॉक्टर? नाही, नाही थांबायचंय आपल्याला हॉस्पिटलमध्ये. म्हणजे? ते म्हणाले तुम्ही घरी जाऊ शकता आत्ताच्या आत्ता, ताबडतोब. आता? हो, आता.
एक काम करते, खाली जाते आणि बिल भरून येते. हां, त्यांना मी सांगितलं कागदपत्र तयार ठेवा म्हणून. आणि वर्षाताईंना पण फोन करते, बबनला पण फोन करते, ते येतील आपल्याला घ्यायला. हां, आलेच मी, थांबा. ते वर पेशंट आहेत ना राघव करणे, त्यांचं बिल भरायचंय. एक मिनिट मॅम, मी चेक करते. मॅम त्यांचं बिल तर ऑलरेडी पेड आहे. काय? नाही पण असं कसं होईल? मी नाही भरले त्यांचे पैसे. विराज इनामदार आहेत ना, त्यांनी त्यांचं ऑलरेडी बिल पेड केले. विराज इनामदार? त्यांनी कशाला भरायचे पैसे? आणि विचारायचं तरी ना मला. मॅम ही तुमची रिसीट आणि हे तुमचे रिपोर्ट. तुम्हाला मेडिसिन बद्दल नर्स समजवते. ओके, धन्यवाद. विराज इनामदारांनी बिल भरलंय हे आता ह्यांना नको सांगायला. निघायचं? हो, निघूया. हां, काय झालं? थँक्यू. चला आपल्या घरी जाऊया. केव्हा माझे आलात तुम्ही? चला 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 चला, वेलकम वेलकम वेलकम. साहेबानू, हा सारथी तुम्हाला घ्यायला आलाय. चला चला. आपण सगळेजण कसे बसणार गाडीत? 5 जण तर व्यवस्थित बसतात. नाही नाही, ते दादांना मस्त नीट बसायला हवं ना, म्हणून त्या म्हणतात. बरोबर आहे तुमचं. बरं, काय मी आणि बबन रिक्षाने जातो, तू गाडी चालव. हे घे. चालतंय. बर चला चला. एक मिनिट. काय झालं? मी कशी घेऊन जाणार यांना? मला कुठे येते गाडी चालवता? कोण नेणार होते गाडी? बबन, चल इकडे इकडे. बस बस, किती गोंधळ झालं? चावी दे, चावी घे. हा, तू दे. उघडा. चला, या या. सावकाश सावकाश बस ना. दे, मी सामान ठेवतो. काय बनू सावकाश? या दे दादा फाईल. अहो, दादा हात द्या. सावकाश. काय बनू एकदम सावकाश. सावकाश सावकाश. पाय पाय बघ दादाचा. हळू 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 हळू. हा, मागे मागे. आता याचं काय करायचं? हे मला माहिती आहे, डॉक्टरांनी सांगितलं. अगं बाई. असं आहे का? डिकी डिकी. हा हा, हळू 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 हळू. आनंदी हळू. या. अरे हा, ते पुढे पुढे ढकल ना. नाही, नाही. काहीतरी चुकतंय. परत चुकतंय. सावकाश सावकाश. काय आहे की हे आम्ही दोघे घेऊन येतो, तुम्ही पुढे व्हा. हा, सावकाश जा. हा. बबन बबन, सावकाश गाडीने. हा हा दादा, आम्ही येतोच मागून. आम्ही येतोय मागून. सावकाश जा दादा पुढे. आनंदी. हो. चला चल. एक मिनिट. आता काहीतरी काय चुकतंय? तू त्या बाजूनी पकड, मी या बाजूनी पकडतो. असं काहीतरी. चल. काय ग बाई, कधी येणारी लोक काही कळतच नाही मला. उन्हातानाचं उभे आहोत आपण, येत नाही लवकर. अहो सुलक्षणा ताई, हॉस्पिटलच्या काही फॉर्मॅलिटीज असतात, त्या पूर्ण व्हायला नको का? हो, पण आनंदी म्हणाली होती सगळं झालंय म्हणून, अजून आले नाहीत.
आण रे देवा माझ्या लेकराला लवकर. सुलक्षणाताई अहो ट्रॅफिक लागलं असेल ना त्यांना. ट्रॅफिकचा तर नेहमीचा गोंधळ आहे. मला या ट्रॅफिक वाल्यांना जोडायचं. आले 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 या 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 हो या 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 रिक्षातून आणलं. अगं बाई रिक्षातून आणलं माझ्या लेकराला. आई कंट्रोल कंट्रोल. अगं बाई पण अगं काय म्हणजे सोडलं नाही का डॉक्टरांनी? डॉक्टर काय म्हणाले तुम्हाला? काकी सांगते सगळं. ते येत आहेत मागून. हळू हळू हळू. येत आहेत म्हणजे हा मागणं येत आहेत. अगं बाई पायी पायी येत आहेत. आई 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 थांब. आई काय करते काय करते? जरा थांब थांब ग जरा. नाही पण मला कळत नाही कसं काय हो. अहो काय झालं की गाडीत जागा नव्हती ना, म्हणून मी आणि वर्षा रिक्षाने पुढे आलो. हा तुम्हाला काही वाटलं नाही? आजारपणात माझ्या पोराला ड्रायव्हिंग करायला सांगितलं. तुम्हाला का नाही घेऊन तुम्ही का नाही ड्रायव्हिंग केलं? बबन गाडी चालवतोय. अरे गोंधळ घालू नका रे, नाहीतर राघव परत हॉस्पिटलमध्ये जाईल. अहो काय तुम्ही काहीतरीच बोलताय. हा उगाच काहीतरी बोलताय. पण मला कळत नाही. आता घरची माणसं म्हटल्यानंतर मला वाटलं तुम्ही घेऊन आता बबन परकाय का मला सांग. परक्याचा प्रश्न आले 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 गाडी आली बघा. या आले आले. राहिलं काय? अगं बाई आले आले ये 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 या 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 ये ये दे 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 सामान दे मला. तू दादाला. आला ग माझं लेकरं आलं. हो आई 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 थांब आधी त्याला उठू दे. ये रे बाबा ये ये सावकाश सावकाश. नाही ये तिकडे तिकडे त्याला दमणार नाही. नीट बस. सावकाश सावकाश. शाबास. आता बरं दार बंद कर. लागेल लागेल. हो हा ये हळू हळू फिरव फिरव असं. हा येऊ दे घे आतमध्ये घे. आनंदी हे घे याच्या चपला. थांब 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 चपला काढू दे. दादा दादा चपला काढ. हळू हळू. हा हळू 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 हळू. काढ काढ काढ. या पण काढ. हा ही पण काढ. हा बस बस. चला चला चला. अरे देवा अडकलं का? दादा उठू नको. दादा हळू हळू. बबन पकड त्याला. नंदू पकड. तुम्हाला घेतलं तुझं ना आपण हळूहळू खुर्ची. आज असं तुम्ही ना खूप घेते खुर्ची घेते. खुर्चीवर दादा हळू हळू. दादा हळू 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 हळू. थांब थांब सरळ कर सरळ कर. थांब थांब. हा पाय पाय. थोडी थोडी. हा ठीक आहे दादा. ठीक आहे. मी आलेच आलेच. बाजूला बाजूला मला दृष्ट काढू दे. निघो टोक निघो. आल्या गेल्याची निघो. कुत्र्या मांजराची निघो. शेजाऱ्या पाजाराची निघो. भूताखेताची निघो. ज्याची कोणाची नजर लागली असेल ना त्याचे डोळे फुटून जाऊ दे. सोन्या आता मला सांग काय झालं होतं? इतके दिवस तुला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. असा एवढा मोठा अपघात होता तो काय झालं? तो कोणामुळे झालं मला आता सांग. आजपर्यंत जी जी पापं केलेली आहेस ना त्या सगळ्यांचा हिशोब तुला चुकता करायला लावणार नाही. राघवा ए बाळा सांगतोस ना? बाप्पा मला माहितीये तू माझ्या पाठीशी कायम आहेस. कायम राहशील. मला हेही माहितीये की ह्या पुढचा प्रवास खडतर असेल. सहजासहजी पार होणारातला नसेल.
पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की हे घरी सुखरूप परत आले तुझ्या आशीर्वादामुळे. आणि हो, इतके दिवस मी तुझ्यासमोर दिवा लावू शकत नव्हते, तुझी सेवा करू शकत नव्हते. त्यासाठी खरंच माफ कर बाप्पा. आणि माझ्या पाठीशी, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी असाच उभा राहा कायम. सुलक्षणाताई, ही आनंदीची ओढणी. हो द्या द्या. आणि ना तिच्या बांगड्या आत राहिल्यात, मी घेऊन येते. हो आणा आणा. आई, आनंदीचे सगळे कपडे घेतलेत की नाही नीट बघायला हवं. बघ ना बाळा. काय आहे, उगाच वर खाली धावपळ नको ना व्हायला तिची. तुझ्या नजरेने बघ, तू करशील ते. तुला माहितीये तिचे कपडे. बरं ठीक आहे, मी बघते एकदा नीट. हो. वर्षा, ह्या बांगड्या घे तिच्या. हा द्या. नीट. हो. काकी, चिंगीचं कसं करायचं? अगं ती आता इथे झोपली आहे ना, इथेच राहू दे तिला. बर. काय ग बाई, कशी पोरगी बघेल बापाची अवस्था, कळत नाही हो. पाटकर. सुलक्षणाताई, म्हणूनच म्हणतोय की अजून तिला काही दिवस इथंच राहू दे. राघव घरी आला हे तिला अजून सांगितलं नाहीये. काही दिवसात राघवला बरं वाटायला लागलं की आपण तिला सांगू. तोपर्यंत इथंच राहू दे. हरकत नाही, पण आमच्या चिंगीने काही त्रास नाही ना दिला तुम्हाला? नाही, तसा काही फार त्रास नाहीये. हो, पण आई बापाची आठवण ते येणारच ना तिला. काय आहे, आता सुद्धा रडली आणि दमून झोपली. तग्या होता तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्याला गावाला पाठवलं तेव्हापासून एकटीच पडली बिचारी. काय करू त्याला ठेवून? किती हाल झाले असते पोराचे, केवढी धावपळ झाली. तर तुमचं घर होतं म्हणून ठीक आहे, चिंगीची सोय झाली. तग्याचे हाल झाले असते म्हणून मग पाठवून दिलं गावाला त्याला. झालं तुझं, जाऊया आपण. आम्ही निघतो. चल बाळा. काकी, ते काही राहिलंय का? थांब, मी बघून येते. नाही काकी, म्हणजे मला म्हणायचं होतं की आनंदीचे सगळे कपडेच दिले असते ना तर बरं झालं असतं. कसं आहे ना, तिला वर खाली करायला नको ना उगीच. अरे असं कसं म्हणतेस वर्षा? तिचं सगळं सामान कसं देणार? हे घर आहे तिचं. 4 दिवस ती वरती नवऱ्याकडे आली आहे, त्याची काळजी घेते, ठीक आहे ना. पण परत तिला यावंसं वाटलं तर तिचं सगळं सामान देऊन या घराचे मार्ग बंद नाही करणार आहे मी. म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की सगळं झालं की आनंदी परत इथे येणार आहे अशी खात्री आहे तुम्हाला? तिनं यावं म्हणजे असं मी म्हणत नाहीये ना. आता राघवला तिची अधिक गरज आहे हो, पण तिला परत यावंसं वाटलं तर या घराचे मार्ग मी बंद नाही करणार. असं आहे तर आनंदीचं माहेर आहेच हे, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तिचं माहेर शाबूत राहू दे बाई, येऊ दे तिला माहेरी. चल ग बाई वर्षा, चल. येतो आम्ही. देवासमोर दिवा लावला होता, आरती घेऊन आले होते तुमच्यासाठी. आपल्यासोबत बाप्पा आहे, बाप्पा काही होऊ देणार नाही तुम्हाला. आनंदे, तू आहेस ना माझ्यासोबत, मला काही नाही होणार. मी आहे तुमच्यासोबत, मी काही होऊ देणार नाही तुम्हाला.